28 सप्टेंबर आपल्या जिजामाता विद्यालय वाळवा या ठिकाणी आपण आनंदी शनिवार अंतर्गत आज योगाभ्यास, त्याचबरोबर एरोबिक्स, त्याचबरोबर पौष्टिक आहार याची माहिती घेतोय। अत्यंत चांगल्या प्रकारे एरोबिक्स केलेला आहे आणि तुमच्या सर्व शरीराचा व्यायाम, सर्वांग सुंदर व्यायाम झालेला आहे। अगदी त्याच्यामध्ये एरोबिक्स मध्ये सर्व स्टेप तुम्ही सुंदर केलेले आहेत। माळी सर, सन्माननीय माळी सर आणि सन्माननीय भोसले सर यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे तुम्ही अतिशय सुंदर स्टेप केलेले आहेत। त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व संस्था म्हणजे सिस्टीम ज्या आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचबरोबर हार्मोनल सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या सगळ्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत। मेंदूला रक्ताचा प्रवाह चांगला पोहोचतोय आणि तुम्ही सगळे फ्रेश आहात। जेव्हा व्यायाम करता त्यावेळेला हॅपी हार्मोन आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतात। डोपामाइन असेल, त्याचबरोबर सिरोटोनिन असेल, ही जी ऑक्सिटोसिन असेल, ही हॅपी हार्मोन्स आहेत। कसली हार्मोन्स आहेत? हॅपी हार्मोन्स। त्यामुळे तुम्ही आनंदी दिसताय सगळ्या, बरोबर आहे ना? आणि दर शनिवारी शासनाचा जो उपक्रम आहे आनंदी शनिवार, त्या अंतर्गत एक विशिष्ट अशा पद्धतीचे व्यायाम विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत आणि त्यानुसार त्या व्यायामानुसार तुम्ही व्यायाम केल्यानंतर फक्त व्यायामच नाही तर आहार सुद्धा आपला कसा चांगला पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला अगदी पोषण शक्ती अंतर्गत आपल्याला सर्वांना जो पोषण आहार दिला जातो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पुलाव असतील, खिचडी असेल, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर, रॅफेजेस म्हणजे मराठीत कसं, कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, पाणी, क्षार, खनिजे आणि तंतुमय पदार्थ, हे सगळे जे बॅलन्स्ड डाएटचे घटक आहेत, जे समतोल आहाराचे, ते तुम्ही आहारात घेतले पाहिजेत। तर तुमची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य आणि चांगल्या पद्धतीने होईल। अभ्यास केलेला लक्षात राहायचा असेल तर तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे, हेल्थ चांगली पाहिजे। फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन इज कॉल्ड ॲज हेल्थ। म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जर चांगल्या पद्धतीने तुम्ही राहताय याचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं आहे। म्हणून तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही अभ्यास केलेलं तुमच्या लक्षात राहणार आहे, तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळणार आहेत आणि भविष्यामध्ये तुम्ही या भारताचे सुजाण, एक सदृढ आणि बलवान भारत बनायला आपल्याला मदत होईल, बरोबर आहे ना? असं म्हणतात म्हणजे देशाचं भवितव्य शाळांच्या वर्गखोल्यात घडतं। तर तुम्ही आमच्या देशाचे भावी आधारस्तंभ सदृढ असाल तर आपला देश कसा होईल? सदृढ, बलवान होईल। यांना आदर्श किंवा महासत्ता देश बनण्यासाठी आपले विद्यार्थी जे आहेत, आपली जी बालकं आहेत, तर त्यांना चांगल्या पद्धतीचा आहार मिळणं, त्यांची शारीरिक मानसिक ठेवण चांगली असणं, त्यांची विचारशक्ती चांगली असणं हे गरजेचं आहे। म्हणूनच आत्ताचा जो पंधरवडा आहे, अगदी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंतचा जो पंधरवडा आहे, तो शासनानं, आपल्या भारत शासनानं एक विशेष पद्धतीनं साजरा करायला सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता असं सांगितलेलं आहे। मग आपला स्वभाव जर स्वच्छ व्हायचा असेल, असं म्हणतात, इन अ हेल्दी बॉडी हेल्दी माइंड इज प्रेझेंट। म्हणजे आपल्या आरोग्य संपन्न शरीरामध्ये आपलं मन कसं असतं? आरोग्य संपन्न असतं। म्हणून तुमचं मन निर्मळ, आरोग्य संपन्न राहावं, तुमचे स्वभाव गुणविशेष चांगले व्हावे, जसं तुम्ही मार्कवंत आहात तसे गुणवंत पण व्हावेत, यासाठी आनंदी शनिवारचा उपक्रम आपल्याला हातभार लावेल किंवा तो उपयोगी पडेल। आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सर्व मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि तिथून आपण सगळ्या सावित्रीच्या लेखी जे शिक्षण घेत आहोत, ते शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण टॉपर आहोत आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी विद्यार्थिनी जरी टॉपर असल्या तरी आफ्टर मॅरेज किंवा लग्नानंतर त्या करिअर करत नाहीत, तिथंच राहतात, घरदार किंवा चूल मूल ह्याच्यात रेंगाळ। तर त्याच्याही पेक्षा जशी सुनीता विल्यम्सनं भारताचा तिरंगा अवकाशात फडकवला, कल्पना चावला असेल, आताची विनेश फोगाट असेल, त्याचबरोबर आपल्याकडे संरक्षण मंत्री जशा निर्मला सीताराम होत्या, आपल्या राष्ट्रपती आता कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहेत। म्हणजे महिलांना संधी मिळते पण त्यांची संख्या फार कमी आहे। तर ती संख्या 50% मुलींचा गट असतो, महिलांचा गट असतो समाजामध्ये, तर तेवढ्या प्रमाणात महिला आणि मुली त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत आणि आपल्या कर्तृत्वाचा योग्य आणि चांगला ठसा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उतरवला पाहिजे। ह्यासाठी भावी, असं म्हणतात पहा, दोन्ही घरचा उद्धार करणारी महिला असते, बरोबर आहे ना?
असं म्हणतात, एक म्हण आहे, मुलग्यापेक्षा मुलगी बरी दोन्ही घरचा उद्धार करी. म्हणजे तुम्ही जिथं आहात आता वडिलांच्या घरी, तिथं सुद्धा तुम्ही वडिलांना किंवा आई वडिलांना, पालकांना, समाजाला, शाळेला किंवा विद्यालयाला त्यांची मान ताठ होईल किंवा स्वाभिमान वाटेल, तुमच्याबद्दल प्राऊड फील होईल, यासाठी करिअर फोकस्ड तुम्ही राहिलं पाहिजे. आणि अभ्यासात उत्तम असणं, तुमच्यासाठी स्कॉलरशिप असेल, NNMS असेल, स्पर्धा परीक्षा अनेक आहेत, नवोदय असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही फोकस्ड राहावं. ह्यासाठी कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे, त्यासाठी एरोबिक्स महत्त्वाचं आहे. आणि पोषक आहार किंवा जो पौष्टिक आहार तो गरजेचा आहे, बॅलन्स्ड डाएट गरजेचं आहे. आता मला सांगा, तुमचं जर मेंटल आरोग्य चांगलं राहायचं असेल तर तुम्ही सर्वांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रोजच असा व्यायाम करणं, एरोबिक्स करणं हे गरजेचं आहे, की जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमच्या वाचलेलं लक्षात राहील. आणि सर्वात महत्त्वाचं, कॉन्सन्ट्रेशन इज द की ऑफ सक्सेस. यश जर पाहिजे असेल तर प्लॅनिंग, हार्डवर्क आणि डिसिप्लिन हे तुमच्यामध्ये यावं, यासाठी या एरोबिकची गरज आहे. म्हणून आजचा हा शनिवार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं आपल्या जिजामाता विद्यालयामध्ये साजरा झालेला आहे. आणि सर्व विद्यार्थिनी आणि माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांचं मी अभिनंदन करते. माझं मनोगत थांबवते. जय हिंद.